गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. काल आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघितलं होतं. आज आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघायचं आहे. ओके, तर आज आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघायचं आहे. काल आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑलरेडी स्टडी केलंय, त्याच्यामध्ये मी डायग्रामही तुम्हाला काढून दिली होती. ठीक आहे, तर आज आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर बघायचंय. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आर्टरिया आणि वेंट्रिकल्स हे दोन प्रोबेबली मोस्ट स्टडी केलेले आहेत. किंवा त्याच्यामध्ये आर्टरियामध्ये नेमकं इंटरनली काय प्रेझेंट असतं आणि वेंट्रिकल्स मध्ये इंटरनली काय प्रेझेंट असतं ते सांगितलंय. तर आपल्याला तेच बघायचंय. आर्टरिया आणि वेंट्रिकल्स आपल्याला स्टडी करायचंय. सगळ्यात पहिले आहे आर्टरिया. दीज आर थिन वॉल्ड. आर्टरिया जे असतात, आता आपण काल स्टडी केलं होतं की वरचे सुपेरियर पार्ट मधले जे असतात त्यांना आपण आर्टरिया म्हटलं होतं आणि इन्फेरियर पार्ट मधले जे होते त्याला आपण वेंट्रिकल्स म्हटलं होतं. सुपेरियर म्हणजे वरचा भाग आणि इन्फेरियर म्हणजे खालचा भाग. राईट, तर आपण ते बघितलं होतं की वरच्या भागातले जे दोन चेंबर्स असतात त्यांना आपण आर्टरिया म्हणतो आणि खालच्या भागामधले जे दोन चेंबर्स असतात त्यांना आपण वेंट्रिकल्स म्हटलं होतं. राईट, तर मग आता सुपेरियर किंवा अप्पर मोस्ट पार्ट जो आहे हार्टचा त्याला आपण ते जे दोन चेंबर्स असतात त्यांना आपण आर्टरिया म्हणतो. हे जे आर्टरिया असतात हे थिन वॉल्ड असतात. सेकंड पॉइंट काय सांगितलंय, दीज आर रिसिव्हिंग चेंबर्स ऑफ हार्ट. हे काय आहेत? रिसिव्हिंग चेंबर्स आहेत हार्टचे. रिसिव्हिंग चेंबर आपण त्यांना का म्हटलं बाळांनो? कारण की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते आपल्या पूर्ण होल बॉडी मधनं राईट आर्टरियम मध्ये येत असतं किंवा आर्टरिया मध्ये येत असतं. म्हणून आपण काय म्हणतो की दीज आर रिसिव्हिंग चेंबर्स ऑफ हार्ट. रिसिव्ह म्हणजे काहीतरी ते रिसिव्ह करतं आणि त्याच्यानंतर ते समोर डिस्ट्रीब्यूट केलं जातं. म्हणून आपण आर्टरियाला म्हणतो दीज आर रिसिव्हिंग चेंबर्स ऑफ दी हार्ट. थर्ड पॉइंट इज सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय इंटर आव्रिक्युलर सेप्टम. दोन्हीही आर्टरिया जे असतात, वेदर लेफ्ट आर्टरिया असेल आणि राईट आर्टरिया असेल, दोन्हीही आर्टरिया जे आहे लाईक हा आहे लेफ्ट आर्टरिया आणि दिस वन इज राईट आर्टरिया. हे दोघांना एक मधली लेअर सेपरेट करत असते. त्या लेअरला तुम्ही म्हणता इंटर आव्रिक्युलर सेप्टम. इंटरचा मिनिंग होतो की आतून. ठीक आहे, आव्रिक्युलर म्हणजे काय की दोन आव्रिकल्सना जो सेप्टम किंवा जी लेअर सेपरेट करण्याचं काम करते त्यांना आपण म्हणतो इंटर आव्रिक्युलर सेप्टम. म्हणजे दोन आर्टरियाला ती लेअर सेपरेट करण्याचं काम करते म्हणून आपण त्याला इंटर आव्रिक्युलर सेप्टम असं म्हणतो. म्हणून काय म्हटलंय की these arteria are separated from each other by interauricular septum. Arteria म्हणजे राईट आणि लेफ्ट आर्टरिया. Then next point is interauricular septum has oval depression called as fossa ovalis. मग हे जे सेप्टम आहे, हे इंटरआव्रिक्युलर सेप्टम जे आहे ते जे सेप्टम आहे तिथे एक ओव्हल डिप्रेशन म्हणजे एक अंडाकृती तिथे एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं फोसा ओव्हॅलिस. ठीक आहे, त्या ओव्हल डिप्रेशनला काय म्हटलं जातं? फोसा ओव्हॅलिस, की जे कुठे प्रेझेंट असतं? या इंटर आव्रिक्युलर सेप्टम मध्ये किंवा इंटर आव्रिक्युलर सेप्टमच्या स्ट्रक्चर मध्ये एक ओव्हल डिप्रेशन किंवा अंडाकृती एक स्ट्रक्चर रचना प्रेझेंट असते ज्याला म्हटलं जातं फोसा ओव्हॅलिस. तर इट इज रेमिनंट ऑफ फोरामेन ओव्हॅलिस. ठीक आहे, म्हणजे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जेव्हा सुरू असते तेव्हा एक पार्ट तिथे प्रेझेंट असतो दॅट इज फोरामेन ओव्हॅलिस. या फोरामेन ओव्हॅलिस पासूनच हे जे फोसा ओव्हॅलिस आहे ते प्रोड्यूस झालेलं असतं, फॉर्म झालेलं असतं. दॅट्स इट. तुम्हाला फक्त एवढंच सांगितलंय की जे इंटर आव्रिक्युलर सेप्टम असतं ज्याचं काम असतं दोन आर्टरियांना सेपरेटेड ठेवणे, एकत्र न होऊन देणे, तर तो जो इंटर आव्रिक्युलर सेप्टम असतो तिथे एक ओव्हल डिप्रेशन प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं फोसा ओव्हॅलिस. आणि फोसा ओव्हॅलिस कशापासून तयार झालेलं असतं? इट इज रेमिनंट ऑफ फोरामेन ओव्हॅलिस. तर ते झालेलं असतं तयार फोरामेन ओव्हॅलिस पासून. दॅट्स इट. एवढा पॉइंटच तुम्हाला लक्षात ठेवायचा. डिटेलमध्ये ते तुम्हाला नाही सांगितलंय. देन नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय? सुपेरियर वेना केवा, इन्फेरियर वेना केवा अँड कोरोनरी सायनस ओपन्स इनटू राईट आर्टरियम. आता हे जे तीनही पार्ट्स आहे, वेदर सुपेरियर वेना केवा असेल ज्याचं काम असतं अप्पर मोस्ट बॉडी पार्ट मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट आर्टरियम मध्ये आणणे. त्याच्यानंतर इन्फेरियर वेना केवा असतो ज्याचं काम असतं की लोअर मोस्ट बॉडी पार्ट जे आहे त्याच्यामधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते आर्टरियम मध्ये पोहोचवणे. तर हे जे सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केवा आहे, इन ऍडिशन टू दॅट जे कोरोनरी सायनस आहे, तर हे तीनही जे पार्ट्स आहेत हार्टचे तर ते कुठे ओपन होत असतात? तर राईट आर्टरियम मध्ये ओपन होत असतात. म्हणजे त्या वेन्स मधून किंवा त्या आर्टरीज मधून ज्या काही गोष्टी फ्लो होत असतील त्या कुठे जाणार बाळांनो? राईट आर्टरियम मध्ये जाणार. म्हणून काय म्हटलंय?
superior vena cava, inferior vena cava and coronary sinus opens into right atrium. The next point is opening of inferior vena cava is guarded by Eustachian valve. आता मी तुम्हाला सांगितलं की वरच्या पार्ट मधला जो आपण काल ऑलरेडी हार्टचं स्ट्रक्चर स्टडी केलंय, मी एक रॉ डायग्राम सुद्धा तुम्हाला काढून दाखवली होती. तर त्याच्यामध्ये वरचा जो असा पाईप लाईक स्ट्रक्चर होता त्याला आपण सुपेरियर वेना केव्हा म्हटलं होतं आणि खाली त्याचा छोटासा पार्ट दाखवला होता त्याला आपण इन्फेरियर वेना केव्हा म्हटलं होतं. ठीक आहे. तर हा जो वरचा सुपेरियर वेना केव्हा असतो तर इट ओपन्स इनटू किंवा त्याची जी ओपनिंग आहे सुपेरियर वेना केव्हा थ्रू काय होत असतं की कमरेपासून वरचे जे बॉडी पार्ट्स आहे तिथलं जे तिथलं जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते राईट आर्टरियम मध्ये पाठवलं जातं. राईट. तर ते सुपेरियर वेना केव्हा राईट आर्टरियम मध्ये ते ब्लड पाठवण्याचं काम करत असतो. मग ज्या ओपनिंग थ्रू ते पाठवतात किंवा सुपेरियर वेना केव्हा थ्रू ते डीऑक्सिजनेटेड ब्लड राईट आर्टरियम मध्ये येतं. राईट. तर ज्या ओपनिंग थ्रू येतं ती ओपनिंग जी असते ती गार्डेड असते, प्रोटेक्टेड असते एका वॉल्व्हच्या मदतीने, ज्याला म्हटलं जातं युस्टाचिन वॉल्व्ह. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं युस्टाचिन वॉल्व्ह. म्हणजे काय ओपनिंग ऑफ इन्फेरियर वेना केव्हा इज गार्डेड बाय युस्टाचिन वॉल्व्ह. मग इन्फेरियर वेना केव्हा सांगितलंय तर खालचा जो लोअर मोस्ट पार्ट आहे हार्टचा त्याला म्हटलं जातं किंवा तो जो पाईप असतो की जिथनं डीऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या लोअर बॉडी पार्ट मधलं राईट आर्टरियम मध्ये येत असतं. तर त्याची जी ओपनिंग असते ज्या ओपनिंग थ्रू ते राईट आर्टरियम मध्ये पाठवलं जातं ती ओपनिंग एका वॉलच्या मदतीने गार्डेड असते. वॉलचं मिनिंग होतो लाईक आपला नळ असतो की नाही पाण्याचा, आपण तोटी फिरवतो तेव्हा पाणी खाली येतं आणि तोटी बंद करतो तेव्हा तिथनं पाणी येणं स्टॉप होतं. राईट. तर लाईक दॅट हे जे वॉल्व्ह असतात यांचं फंक्शनिंग असतं की एखाद्या लिक्विडचा बॅक फ्लो होऊ नये म्हणून ते वॉल्व्ह तिथे प्रेझेंट असतात. जेव्हा एखादं फ्लुइड तिथनं जातं तेव्हा हे वॉल्व्ह ओपन होतात आणि फ्लुइड एकदा का तिथनं पास झालं की हे वॉल्व्ह परत क्लोज होणार. ठीक आहे. फ्लुइड जाण्यासाठी ते ओपन होतात आणि फ्लुइड गेल्यानंतर ते परत काय होणार क्लोज होणार. लाईक टॅप सारखं किंवा आपला जो नळ असतो त्याच्यासारखं त्या वॉल्व्हचं फंक्शनिंग असतं. तर असो इन्फेरियर वेना केव्हाची जी ओपनिंग असते ती एका वॉल्व्हच्या मदतीने गार्डेड असते, प्रोटेक्टेड असते की त्या वॉल्व्हला आपण काय म्हणतो युस्टाचिन वॉल्व्ह. तर इन्फेरियर वेना केव्हा झालं. आता असतं कोरोनरी सायनस. ठीक आहे. तर हे कोरोनरी सायनस जे असतं ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस इज गार्डेड बाय थिबॅसियन वॉल्व्ह. मग या इन्फेरियर वेना केव्हा सारखंच जे कोरोनरी सायनस असते किंवा कोरोनरी आर्टेरी असते ती आर्टेरी मध्ये सुद्धा तिची जी ओपनिंग असते ती एका वॉल्व्हच्या मदतीने गार्डेड किंवा प्रोटेक्टेड असते ज्याला म्हटलं जातं थिबॅसियन वॉल्व्ह. दोन्हीही वॉल्व्ह मधला डिफरन्स लक्षात घ्यायचा. इन्फेरियर वेना केव्हाचा वॉल्व्ह कोणता आहे युस्टाचिन वॉल्व्ह आणि कोरोनरी सायनसचा वॉल्व्ह कोणता आहे थिबॅसियन वॉल्व्ह. ठीक आहे. ज्यांचं काम काय असतं बाळांनो फक्त एखादं फ्लुइड एकदा का तिथून पास झालं की त्याला परत बॅक येऊ न देणे. लाईक आपल्या टॅपचं जसं फंक्शन असतं, नळ जो असतो आपला जसं फंक्शनिंग असतं तसंच वॉल्व्हचं फंक्शन असतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलंय 4 पल्मोनरी वेन्स ओपन इनटू लेफ्ट आर्टरियम. 4 पल्मोनरी वेन्स मी तुम्हाला दाखवल्या होत्या. सगळ्यात पहिले पल्मोनरी वेन थ्रू ऑक्सिजनेटेड ब्लड तुमच्या लेफ्ट आर्टरियम मध्ये येत असतं. तर चारही आणखी त्या सुपेरियर वेना केव्हाच्या साईडला सुद्धा 2 पाईप्स आपण दाखवले होते ज्याला मी सांगितलं होतं की दीज आर 4 पल्मोनरी वेन्स. तर ह्या ज्या पल्मोनरी वेन्स असतात या पल्मोनरी वेन्स ज्या असतात त्या कुठे ओपन होणार लेफ्ट आर्टरियम मध्ये जाऊन ओपन होणार. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलंय दीज ओपनिंग्स आर विदाउट वॉल. मग ह्या ज्या पल्मोनरी वेन्सच्या ओपनिंग असतात की ज्या ओपनिंग्स थ्रू ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे. पल्मोनरी आर्टेरी थ्रू डीऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स कडे पाठवलं जातं आणि ऑक्सिजनेशन झाल्यानंतर ते जे ब्लड आहे ते लंग्स मधून पल्मोनरी वेन्स थ्रू लेफ्ट आर्टरियम मध्ये आणलं जाणार. ठीक आहे. पल्मोनरी आर्टेरीचं काम असतं डीऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणे पण पल्मोनरी वेनचं काम काय असतं ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट आर्टरियम मध्ये आणणे. ठीक आहे. तर ह्या ज्या 4 पल्मोनरी वेन्स असतात की ज्या ओपनिंग थ्रू ते ब्लड हार्ट मध्ये येत असतं त्या ओपनिंगला मात्र कुठल्याही प्रकारचे वॉल्व्हनी त्या ओपनिंग्स गार्डेड नसतात. कुठल्याही प्रकारचे गार्ड्स तिथे किंवा कुठल्याही प्रकारचे वॉल्व्स त्या ओपनिंगला प्रोटेक्ट करत नसतात किंवा तिथे ते त्या ओपनिंग्सला कुठल्याही प्रकारचे वॉल्व्स प्रेझेंट नसतात. ठीक आहे. म्हणून काय म्हटलंय दीज ओपनिंग्स आर विदाउट वॉल्व. कोणत्या ओपनिंग या पल्मोनरी वेन्सच्या ज्या ओपनिंग आहेत त्या. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलंय
बोथ आर्टरिया ओपन्स इनटू वेंट्रिकल्स ऑफ देअर साइड. हे आपल्याला माहितीच आहे की दोन्हीही जे आर्टरिया असतात, वेदर राईट असेल किंवा लेफ्ट असेल, हे जे आर्टरिया आहे ते त्या साइडच्या वेंट्रिकल्स मध्ये ओपन होणार. ठीक आहे, म्हणजे राईट आर्टरिया मधलं जे ब्लड आहे ते राईट वेंट्रिकल मध्ये जाणार आणि त्याच्यानंतर ते पल्मोनरी आर्टरी थ्रू लंग्स कडे पाठवलं जातं फॉर ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनेशन झालं की ते लेफ्ट आर्टरियम मध्ये येणार आणि लेफ्ट आर्टरियम मधून ते लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जाणार. म्हणजेच काय की त्या साइडचे आर्टरिया त्या वेंट्रिकल्स मध्ये ओपन होतात. देन बाय आर्टरिओ वेंट्रिक्युलर ॲपर्चर्स. कोणत्या ॲपर्चरच्या मदतीने, म्हणजे काय की आर्टरिया आणि हे खालच्या साइडचे असतात वेंट्रिकल्स, राईट. तर इथे एक ओपनिंग प्रेझेंट असते की ज्या ओपनिंग थ्रू या आर्टरिया मधलं ब्लड या वेंट्रिकल मध्ये येणार, राईट. तर इथे ही जी ओपनिंग असते की ज्या ओपनिंग थ्रू आर्टरिया मधलं ब्लड वेंट्रिकल मध्ये येतं, ती ओपनिंग जी असते त्याला म्हणता तुम्ही आर्टरिओ वेंट्रिक्युलर ॲपर्चर. ॲपर्चरचा मिनिंग होतो ओपनिंग. ठीक आहे, तर आर्टरिओ आणि वेंट्रिकल म्हणजे आर्टरिया आणि वेंट्रिकल्स या दोघांच्या मध्ये ती ओपनिंग प्रेझेंट आहे, म्हणून आपण त्याला आर्टरिओ वेंट्रिक्युलर ॲपर्चर असं म्हणतो. ॲपर्चरचाच मिनिंग आणखी ओपनिंग सुद्धा होतो. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय की आर्टरिया ओपन्स इनटू वेंट्रिकल ऑफ देअर साइड बाय आर्टरिओ वेंट्रिक्युलर ॲपर्चर. म्हणजे आर्टरिओ वेंट्रिक्युलर ॲपर्चरच्या मदतीने त्या साइडचे आर्टरिया त्या वेंट्रिकल्स मध्ये ओपन होणार. देन दीज ओपनिंग्स आर गार्डेड बाय कस्पिड वॉल्स. मग हे जे ओपनिंग्स असतात लाईक राईट आर्टरियम आणि राईट वेंट्रिकल, ठीक आहे, राईट आर्टरियम आणि राईट वेंट्रिकलच्या मध्ये एक ओपनिंग प्रेझेंट असते. अशाच प्रकारे लेफ्ट आर्टरियम आणि लेफ्ट वेंट्रिकल्स यांच्यामध्ये सुद्धा एक ओपनिंग प्रेझेंट असते. ठीक आहे, तर या दोन्हीही ज्या ओपनिंग्स आहेत तिथे त्या ओपनिंग्स गार्डेड असतात वॉल्सच्या मदतीने. लाईक आधी आपण पाहिलं होतं की कोरोनरी सायनस आणि इन्फेरियर वेना केव्हा सुद्धा किंवा त्यांच्या ज्या ओपनिंग्स आहेत त्या सुद्धा गार्डेड होत्या थिबॅसियन आणि युस्टाचिन वॉल्सच्या मदतीने. तशाच प्रकारे अगदी हे जे आर्टरिओ वेंट्रिक्युलर ॲपर्चर आहे, वेदर ते राईट हँड साइडचं असेल किंवा लेफ्ट हँड साइडचं असेल, दोन्हीही जे ओपनिंग्स आहे जे आर्टरिया आणि वेंट्रिकल्सच्या मध्ये प्रेझेंट असतात राईट साइडला आणि लेफ्ट साइडला, दोन्ही साइडला, तर त्या ओपनिंग्स गार्डेड असतात बाळांनो वॉल्सच्या मदतीने. तर कस्पिड वॉल्स त्यांना आपण म्हणतो. तर बायकस्पिड वॉल एक आहे आणि एक ट्रायकस्पिड वॉल आहे. ठीक आहे, तर मग कुठे बायकस्पिड असतो आणि कुठे ट्रायकस्पिड असतो? तर ट्रायकस्पिड वॉल प्रेझेंट इन राईट आर्टरिओ वेंट्रिक्युलर ॲपर्चर. मग ट्रायकस्पिड वॉल जे आहे ते राईट आर्टरिया आणि वेंट्रिकल्सच्या मध्ये प्रेझेंट असणार. ठीक आहे, वाईल बायकस्पिड वॉल जो आहे तो लेफ्ट हँड साइडच्या आर्टरिया आणि वेंट्रिकल मध्ये वॉल प्रेझेंट असणार. ठीक आहे, डिफरन्स लक्षात घ्यायचा. ट्रायकस्पिड वॉल इज ऑलवेज प्रेझेंट ऑन राईट हँड साइड. ठीक आहे, राईट हँड साइडचे जे आर्टरिया आणि वेंट्रिकल आहे या दोघांच्या मध्ये जो ओपनिंगला गार्ड करणारा वॉल असतो त्याला तुम्ही ट्रायकस्पिड वॉल म्हणता. व दुसरा जो आहे बायकस्पिड वॉल, तर तो बायकस्पिड वॉल नेहमी लेफ्ट हँड साइडच्या आर्टरिया आणि वेंट्रिकल्सच्या मध्ये प्रेझेंट असणार. ठीक आहे, या वॉल्सचं काम काय असतं बाळांनो? कंटिन्युअस ब्लडचा फ्लो मेंटेन्ड ठेवणे किंवा त्या ब्लडला परत त्या ब्लडचा बॅकफ्लो न होऊन देणे. ठीक आहे, काय सांगितलंय? ऑल दिस वॉल मेंटेन युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड. या वॉल्सचं काम काय असतं की ब्लडचा जो एक युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेने होणारा जो फ्लो आहे तो मेंटेन करणे हे या वॉलचं काम असतं. तुम्ही कधी पाहिलंय का नळ जर तुम्ही सुरू केला तर पाणी एका डिरेक्शननीच अगदी खालीच जातं. ठीक आहे, नळ बंद केल्याबरोबर परत ते पाणी वरती जातं का नळाच्या थ्रू? नाही. त्याचं काम काय असतं की तो एक युनिडायरेक्शनल वॉटरचा फ्लो मेंटेन करत असतो. अगदी त्या नळासारखंच हे जे वॉल्व्स असतात यांचं काम काय असतं की एक युनिडायरेक्शनल फ्लो जो आहे ब्लडचा तो मेंटेन करणे किंवा त्या ब्लडचा परत बॅकफ्लो न होऊन देणे. म्हणजे राईट आर्टरियम मधून एकदा का ब्लड गेलं की ते राईट वेंट्रिकल मध्ये जाणार, वेंट्रिकल मधून परत ते आर्टरियामध्ये येणार नाही, याची काळजी घेण्याचं काम हे वॉल्व करत असतात. बायकस्पिड असेल किंवा ट्रायकस्पिड असेल किंवा थिबॅसियन किंवा युस्टाचिन वॉल्व असेल. तर असो या वॉल्व्सचं काम काय असतं? युनिडायरेक्शनल फ्लो जो असतो ब्लडचा तो मेंटेन करणे किंवा ब्लडचा बॅकफ्लो न होऊन देणे. युनिडायरेक्शनल आणि बॅकफ्लो दोघांचे मिनिंग सेम होतं. युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेने आणि बॅकफ्लो म्हणजे काय की एका दिशेने गेल्यानंतर परत ते ब्लड वापस येतं का? नाही. मग हे मेंटेन ठेवण्याचं काम हे वॉल्व्स करत असतात. ठीक आहे, तर असो हे होतं आर्टरिया. नेक्स्ट आपल्याला बघायचंय वेंट्रिकल्स. वेंट्रिकल्स मध्ये काय सांगितलंय तर हे इन्फेरियर असतात. इन्फेरियर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आर्टरिया कसे असतात बाळांनो? सुपेरियर असतात. सुपेरियर म्हणजे वरच्या पार्ट मध्ये ते प्रेझेंट असतात म्हणून आपण त्यांना सुपेरियर म्हणतो.
इन्फेरियर म्हणजे खालच्या पार्टमध्ये, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, हे वेंट्रिकल्स कसे असतात, इन्फेरियर असतात किंवा लोअर साइडला प्रेझेंट असतात. दीज आर थिक वॉल्ड. आर्टरिया थिन वॉल्ड होते, वेंट्रिकल्स कसे आहेत, थिक वॉल्ड असे आहेत, त्यांच्या ज्या वॉल्स आहेत त्या थिक आहेत, जाड आहेत. पंपिंग चेंबर ऑफ हार्ट. वेंट्रिकल्स काय आहे, पंपिंग चेंबर आहे हार्टचं, की जिथून ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीला सप्लाय केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, राईट अँड लेफ्ट वेंट्रिकल इज सेपरेटेड बाय इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. आता इथे आपण पाहिलं होतं की जो राईट आणि लेफ्ट आर्टरिया होता ते एकमेकांपासून सेपरेटेड होते बाय इंटर ऑव्हिक्युलर सेप्टम. तर हे जे राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल आहे, हे वेंट्रिकल्स एकमेकांपासून सेपरेटेड असतात अगदी तशाच सेप्टमच्या मदतीने, फक्त इथे आपण त्याला म्हणणार इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. काय इंटरवेंट्रिक्युलर म्हटलंय, कारण हे दोन वेंट्रिकल्सना वेगळं करतंय. इकडे ते दोन आर्टरियाला वेगळं करत होते म्हणून आपण इंटर ऑव्हिक्युलर सेप्टम म्हटलं, पण इथे आपण वेंट्रिकल स्टडी करतोय म्हणून आपण म्हणणार इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजे दोन वेंट्रिकल्स दॅट इज राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल हे एकमेकांपासून सेपरेटेड असतात बाय इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. Wall of left ventricle is more muscular and 3 times more thicker than right ventricle. लेफ्ट वेंट्रिकलची जी वॉल असते ती खूप जास्त मस्क्युलर असते, लॉट ऑफ मसल्स तिथे प्रेझेंट असतात. अँड इन ऍडिशन टू दॅट ती या राईट वेंट्रिकलच्या वॉल पेक्षा 3 टाइम्स मोर थिकर असते. काय सांगितलंय ते, वॉल ऑफ लेफ्ट वेंट्रिकल इज मोर मस्क्युलर अँड 3 टाइम्स मोर थिकर दॅन राईट वेंट्रिकल. म्हणजे लेफ्ट वेंट्रिकलची जी वॉल आहे ती खूप जास्त थिकर आणि जाड असते राईट वेंट्रिकल पेक्षा, अगदी 3 टाइम्स जास्त थिकर असते, जाड असते. इनर सरफेस ऑफ वेंट्रिकल शोज सेव्हरल रिजेस कॉल्ड एज कॉलमनी कॉर्नी और ट्रॅबिक्युली कॉर्नी. इनर सरफेस ऑफ वेंट्रिकल म्हणजे काय, की वेंट्रिकल्सच्या आतल्या साइडला काही रिजेस प्रेझेंट असतात. रिजेस म्हणजे काय, की लाईक ट्रँगलचे कसे टोकदार पॉइंट असतो वरती आणि खाली लाईन्स असतात, राईट. तर त्याला तुम्ही रिज लाईक म्हणू शकता. तर तसे रिजेस किंवा तुम्ही बुकमध्ये जर पाहिलं तर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट तुम्हाला दिलंय, तर रिजेस प्रेझेंट असतात, लाईक असे त्रिकोण प्रेझेंट असतात वेंट्रिकल्स मध्ये. तर त्या सेव्हरल रिजेसना काय म्हटलं जातं, कॉलमनी कॉर्नी किंवा ट्रॅबिक्युली कॉर्नी म्हटलं जातं, ज्यांचं काम असतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या वेळी त्या वेंट्रिकल्सना हेल्प करणे. ठीक आहे. इट डिवाइड्स वेंट्रिकल्स इंटू स्मॉल पॉकेट्स. मग हे जे कॉलमनी कॉर्नी किंवा त्यालाच आपण ट्रॅबिक्युली कॉर्नी म्हणतो, यांच्यामुळे काय होतं की ते तिथे हे असे रिजेस त्या आतमध्ये प्रेझेंट असल्यामुळे काय होतं की आतमध्ये स्मॉल पॉकेट्स फॉर्म होतात. ठीक आहे. पॉकेट लाईक स्ट्रक्चर फॉर्म होत असतात, पण कशामध्ये बाळांनो, फक्त वेंट्रिकल्स मध्येच हे सेव्हरल रिजेस किंवा कॉलमनी कॉर्नी किंवा ट्रॅबिक्युली कॉर्नी प्रेझेंट असतात. आणि ते सेव्हरल रिजेस प्रेझेंट असल्यामुळे काय होतं की वेंट्रिकल्स मध्ये स्मॉल पॉकेट लाईक अपिअरन्स आपल्याला दिसतं, किंवा काय सांगितलंय की त्याचं डिव्हिजन होतं स्मॉल पॉकेट्स मध्ये. इट डिवाइड्स वेंट्रिकल्स इंटू स्मॉल पॉकेट्स. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, लुमेन ऑफ वेंट्रिकल ऑल्सो शोज इनइलास्टिक फायबर्स कॉल्ड एज कॉर्डी टेंडिनी. इन ऍडिशन टू कॉलमनी कॉर्नी परत काही इनइलास्टिक फायबर्स वेंट्रिकलच्या लुमेन मध्ये किंवा वेंट्रिकलच्या सेंट्रल स्पेस मध्ये प्रेझेंट असतात. त्या इनइलास्टिक फायबर्सना तुम्ही म्हणता कॉर्डी टेंडिनी. ठीक आहे. या कॉर्डी टेंडिनीचं काम सुद्धा काय असतं, रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी किंवा कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी हार्टला हेल्प करणे. ठीक आहे. देन दे अटॅचेस बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वॉल्स टू दी वेंट्रिकल. हे जे कॉर्डी टेंडिनी किंवा त्यांनाच तुम्ही पॅपिलरी मसल सुद्धा म्हणू शकता, तर हे जे कॉर्डी टेंडिनी असतात यांचं काम काय असतं, इकडे जे आपण बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल बघितले, त्या बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल्सना वेंट्रिकल्सना कनेक्ट करून ठेवण्याचं किंवा अटॅच करून ठेवण्याचं काम हे कॉर्डी टेंडिनी किंवा पॅपिलरी मसल्स करत असतात. म्हणून काय म्हटलंय, These chordae tendini attaches bicuspid and tricuspid walls to the ventricles. Then and also regulate the opening and closing. मग ventriclesचं opening आणि closing जे आहे ते मेंटेन करण्याचं काम किंवा ओपनिंग आणि क्लोजिंग जे आहे वेंट्रिकल्सचं ते रेग्युलेट करण्याचं काम कोण करत असतं बाळांनो, कॉर्डी टेंडिनी किंवा पॅपिलरी मसल्स. हे सेंटेन्स लक्षात ठेवायचंय. वेंट्रिकल्सचं ओपनिंग आणि क्लोजिंग किंवा जे बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल आहे की जे दोघांच्या मध्ये प्रेझेंट असतात, या बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉलचं ओपनिंग आणि क्लोजिंग मेंटेन करण्याचं काम जे मसल्स करतात त्यांना तुम्ही कॉर्डी टेंडिनी किंवा पॅपिलरी मसल्स असं म्हणता. कारण ते जर ओपन झालं नाही तर ब्लड समोर पास होणार नाही. ठीक आहे. जेव्हा आर्टरिया आणि वेंट्रिकल मधली ओपनिंग ओपन होईल तेव्हा आर्टरिया मधलं ब्लड वेंट्रिकल मध्ये जाणार, आणि जेव्हा वेंट्रिकल किंवा लेफ्ट आर्टरिया आणि लेफ्ट वेंट्रिकल मधली ओपनिंग ओपन होईल तेव्हा वरचं ब्लड खाली जाणार. ठीक आहे. तर
हे जे वॉल्स आहेत त्यांचं ओपनिंग आणि क्लोजिंग मेंटेन ठेवण्याचं काम कॉर्डिटेंटिनी किंवा पॅपिलरी मसल्स करत असतात. देन राईट वेंट्रिकल ओपन्स इनटू पल्मोनरी एओर्टा व्हाईल लेफ्ट वेंट्रिकल ओपन्स इनटू एओर्टा. ठीक आहे, काय सांगितलंय की राईट हँड साइडचं जे वेंट्रिकल आहे ते पल्मोनरी एओर्टाच्या तिथे जाऊन ओपन होणार. राईट वेंट्रिकल ओपन्स इनटू पल्मोनरी एओर्टा. हे आपण पाहिलं होतं की राईट वेंट्रिकल मधलं जे ब्लड आहे ते पल्मोनरी आर्टरी थ्रू लंग्स कडे पाठवलं जातं. वाईल जे लेफ्ट मग राईट वेंट्रिकल मध्ये जे ब्लड येतं ते डिऑक्सिजनेटेड असतं, कारण राईट आर्टरिया मधून ब्लड येतं राईट वेंट्रिकल मध्ये की जे डिऑक्सिजनेटेड असतं. मग ते डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी आर्टरी किंवा पल्मोनरी एओर्टा थ्रू लंग्स कडे पाठवलं जातं. मग लंग्स मध्ये त्याचं ऑक्सिजनेशन झालं की ते ऑक्सिजनेटेड ब्लड येतं लेफ्ट आर्टरियामध्ये आणि लेफ्ट आर्टरियामधून नंतर ते येणार लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आणि नंतर लेफ्ट वेंट्रिकल मधून ते एओर्टा थ्रू पूर्ण बॉडीला सप्लाय केलं जाणार. ठीक आहे, म्हणून काय सांगितलंय की राईट वेंट्रिकल ओपन्स इनटू पल्मोनरी आर्टरी. तर ओके, इथे काय सांगितलंय की राईट वेंट्रिकल जे आहे राईट वेंट्रिकल हे पल्मोनरी एओर्टा मध्ये ओपन होणार, वाईल जे लेफ्ट वेंट्रिकल आहे इट ओपन्स इनटू एओर्टा, कारण लेफ्ट वेंट्रिकल मधून ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडी पार्टला सप्लाय केलं जातं. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, दीज ओपनिंग इज गार्डेड बाय 3 सेमिलुनार वॉल्स. मग ह्याच्या ज्या ओपनिंग आहे लाईक जे राईट वेंट्रिकल आहे किंवा लेफ्ट वेंट्रिकल आहे याच्या ज्या ओपनिंग्स आहे त्या ओपनिंग सुद्धा वॉल्सच्या मदतीने प्रोटेक्टेड असतात. त्यांना तुम्ही म्हणता सेमिलुनार वॉल्स. ठीक आहे, आणि शेवटचा पॉईंट तो सांगितलाय की या वॉल्सचं काम काय असतं, इट प्रिव्हेंट्स बॅक फ्लो ऑफ ब्लड. ब्लडला परत बॅक जाऊन देऊ नये म्हणून हे वॉल्स काय करत असतात, रोल प्ले करत असतात. ठीक आहे, ओके, फॉर आजसाठी एवढंच. उद्या आपण पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट किंवा कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट हे पॉइंट्स बघणार आहोत. याचे जे नोट्स आहे ते तुम्हाला मी ग्रुपवर पाठवेन. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.